कुरुंदवाड पालिकेच्या सभेत विकास कामांना गती, शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यांना मंजुरी। कुरुंदवाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सौ मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। सभेतील सर्व 12 विषयांवर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी सकारात्मक चर्चा करत एकमताने मंजुरी दिली। शहराच्या विकासाशी संबंधित विविध कामांना हिरवा कंदील मिळाल्याने विकास प्रक्रियेला आणखी गती मिळणार आहे। सभेचं मुख्य आकर्षण ठरलं ते श्री शिवस्मारक प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना मिळालेली मंजुरी। तिसऱ्या टप्प्यात मुरुम भराव, बगीचा व चबुतऱ्याचं बांधकाम, चौथ्या टप्प्यात परिसराचं विद्युतीकरण व लिफ्ट बसवणं, पाचव्या टप्प्यात भित्तीपत्र व अनुषंगिक विकास कामं करण्यात येणार आहेत। ही सर्व कामं दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा विरोधी सदस्यांनी व्यक्त केली। त्यावर निधी उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने सर्व कामं पूर्ण केले जातील असं नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी स्पष्ट केलं। सभेत माहिती अधिकारासंदर्भातील प्रक्रियेवर चर्चा झाली। नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना माहिती अर्जाची कल्पना मिळावी यासाठी विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्याचं सांगितलं। दरम्यान ऐन वेळच्या विषयामध्ये क्रीडा मंडळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली। मात्र त्यानंतर वातावरण निवळलं आणि सभेचं कामकाज सुरळीत पार पडलं। सभेला उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते।